कारवाई स्थगित केली याचा अर्थ काय? ते म्हणतात हल्ले थांबवा, याचा अर्थ ते काही करणार नाहीत. त्यांनी आगळीक केली तर आम्ही प्रत्युत्तर देऊच, कारण आमचा सगळी भूमिका ही प्रत्युत्तराची आहे. केलंय. आज जर त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही थांबलोय, त्यामुळे आज पाकिस्तानकडनं जर असं म्हणत असले की आता अमन की चर्चा, तर अमन की चर्चा व्हायलाच पाहिजे, कारण हल्ले आम्ही केल्यावर तुम्ही घाबरलाय. ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईची महापालिका काढून घेणं आणि ती काढून घेताना भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे. मग त्यात एकनाथ शिंदेना जास्ती जागा आहे. जसं दहशतवाद्यांना शरण देणं, आपण दहशतवादाला प्रोत्साहन देणं, हे केलं तर आपलं लॉंग टर्म नुकसान आहे. समजा छोटा वॉर्ड असेल, ते एखादा व्यक्ती असेल तो इन्फ्लुअन्स करू शकतो, म्हणजे एखादा गुंडा एलिमेंट असेल. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या या नवीन व्हिडिओमध्ये, वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण चर्चा केली ती भारत पाकिस्तानच्या संदर्भामध्ये जी शस्त्रसंधी झाली त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी खरोखर रोल निभावला का, आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांचं या संदर्भातलं जे काय भाषण झालं देशाला उद्देशून, या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली होती. यावेळेला आपण चर्चा करणार आहोत ती की डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे. म्हणजे मी मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त प्रयत्न केले, मी माझ्या पद्धतीने काम दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला, मी मध्यस्थी केली नाही, अशी एक पलटी मारलेली आहे. त्यामुळे भारताची डिप्लोमसी किती कशा पद्धतीची आहे, विरोधकांनी त्यावरती प्रश्न उपस्थित केले होते, त्याला उत्तर खरं तर या डोनाल्ड ट्रम्पच्याच उत्तराने मिळालेलं आहे. परंतु हे तसं खरोखर आहे का? डोनाल्ड ट्रम्प नेमके वागतात कसे? नंतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे आपली डिप्लोमसी खरोखर कशी आहे, हा एकीकडे हा भाग सुरू असतानाच तिकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता शांततेवरती चर्चा व्हावी, भारताने आता आमच्याशी शांततेने चर्चा करावी, आम्ही शांततेने चर्चा करायला तयार आहोत. त्यावरती उत्तर देताना जयशंकर असं म्हणालेले आहेत, भारताचे परराष्ट्र मंत्री, की आता POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, ज्याला आपण POK असं म्हणतो, या POK वरतीच चर्चा होईल, त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा होणार नाही. त्याच्या आधी पंतप्रधानांनी बजावलेलं आहे की दहशतवाद सोडून इतर कुठच्याही विषयावरती चर्चा होणार नाही. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की गेल्या आठवड्यामध्ये साधारणपणे 8 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ह्या घेण्याकरता 4 महिन्याच्या आत ह्या निवडणुका घ्या, अशा पद्धतीचे आदेश राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो दोन्ही पवारांच्या काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही एकत्र येणार का, अशा पद्धतीची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोरात सुरू आहे. हे खरोखर एकत्र येतील का? एकत्र आले तर साधारण त्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, साधारण त्याचे परिणाम काय अपेक्षित आहेत, अशा या तिन्ही मुद्द्यांवरती आज आपण आपल्या या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विषयाची सुरुवात आपण पाकिस्तानच्या विषयापासून करूया. खरं तर आपण ट्रम्पनी केलेला आतताईपणा आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी केलेलं भाषण या विषयावरती नितीन केळकर सरांशी आपण या विषयावरती बोलणं, त्यांनी विस्तृतपणे या विषयाचं विवेचन केलेलंच आहे. परंतु त्याच्या पुढचा एपिसोड असा आता घडलेला आहे की ट्रम्प जसं म्हणाले की मी मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एक दुसरा महत्वाचा विषय काय होतो की शहबाज शरीफ ज्यांचे जे पंतप्रधान आहेत ते आता शांततेची बोलणी करण्याकरता उत्सुक झालेले आहेत. त्यावरती जयशंकर असं म्हणतात, भारताचे परराष्ट्र मंत्री, की आम्ही जर चर्चा करणार असू तर ती केवळ पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर या एकाच विषयावरती चर्चा होईल, दहशतवादावरती चर्चा होईल, आणखी कुठच्याही पद्धतीची चर्चा होणार नाही. याचा अर्थ सिंधू जलवाटप करार जो आहे तो स्थगितच राहिलेला आहे, भारताचा व्यापार पाकिस्तानशी स्थगितच राहिलेला आहे, पाकिस्तानची आर्थिक कोंडी कायम करण्यासाठी भारताने जी कंबर कसलेली होती ही त्यांनी कायम ठेवलेली आहे. या सगळ्या विषयावरती आपल्याला काय सांगता येईल? दोन गोष्टी अशा आहेत की आता एखाद्या राष्ट्रप्रमुखाविषयी बोलताना, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि आज जागतिक राजकारणाचा जर विचार केला, आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला, तर अमेरिका ही एक महासत्ता, म्हणजे फार पूर्वी जेव्हा रशियामध्ये सोव्हिएत युनियन होतं अखंड, त्यावेळेला जग बायपोलर होतं, म्हणजे 2 ध्रुव होते जगात, अमेरिका आणि रशिया किंवा सोव्हिएत युनियन असे. आता ते जग त्या काळानंतर म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यावर
युनिपोलर किंवा एकच स्तंभ आहे की जो अमेरिका ही महासत्ता आहे. आता चीन उदय पावलेली आहे दुसरी महासत्ता म्हणून, पण जग तशा अर्थाने बायपोलर आजही नाही. अमेरिका ही महासत्ता आहे हे सगळे मान्य करतात आणि त्या राष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल उतावळेपणा वगैरे असे शब्द वापरायच्या ऐवजी त्यांची जी कार्यशैली आहे ती अगदी मोदींच्याशी मिळती जुळती आहे किंवा मोदींची त्यांच्याशी मिळती जुळती आहे. म्हणजे एखादी गोष्ट केली तर डंके की चोट पे म्हणतो ना, तसं जाहीर करायची, मोठमोठ्यांनी सांगायचं या पद्धतीने. जसं मोदी जातात मग मिठी मारतात एखाद्या राष्ट्रप्रमुखाला, हे त्या डिप्लोमॅटिक संकेतात बसणारं नाही. सुरुवातीला त्याची टिंगलटवाळी झाली, पण पुढे आता त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध भारताचे अनेक देशांशी सुधारलेत, ही तर वस्तुस्थिती आहे. त्या मिठ्या मारून सुधारले असं नाहीये, त्याच्यात अन्य इतरही फॅक्टर आहेत. पण एक व्यक्तिगत जिव्हाळ्याचा जो प्रश्न असतो त्या पातळीवर ते प्रयत्न केले जातात. तसं डोनाल्ड ट्रम्प यांची जी कार्यशैली आहे ते मागच्या आठवड्यात जेव्हा शस्त्रसंधी झाली त्याला लगेचच, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की दूध वर आलं आणि लगेच गॅस बंद केला नासवलं, या पद्धतीने त्यांनी विधान केलं होतं की मी दोन्ही देशांना दम दिलाय जणू काय, भारत आणि पाकिस्तान यांना, की तुमच्याशी ट्रेड जे आहे किंवा व्यापार आहे तो बंद करीन, तुम्ही ताबडतोब ती शस्त्रसंधी करा. तर अशा टाईपचं विधान केलं होतं आणि ते त्यांना अंगलट आलं. त्याचं कारण असं की पाकिस्तान तर रिसिव्हिंग एंडला आहे. म्हणजे आपण जो काय हल्ला केला 3 दिवसात पाकिस्तानने नांगी टाकली, गुडघ्यावर शरण आले ते, आणि हे सगळ्या जगाने बघितलं, त्यांनाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. तरी देखील ज्यावेळेला भारताने आमचं ऐकलं असं ट्रम्प म्हणतायत की आमचं ऐकून शस्त्रसंधी केली, त्या क्षणी भारतातल्याही विरोधी पक्षांनी हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की असं असेल तर भारत पाक संबंधात अमेरिकेचा काय संबंध? हा 2 देशांमधला प्रश्न आहे आणि आपली ही कायम भूमिका राहिलेली आहे की भारत पाकिस्तानमध्ये आम्हाला तिसऱ्या देशाची मध्यस्थी नको, कोणाचीच नको. युनायटेड नेशनची नको, आणखीन पाकिस्तान अमेरिकेची नको, रशियाची नको. तर ही आपली भूमिका असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ते क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला शस्त्रसंधीचा. त्या क्षणी भारताने हे जाहीर केलं, फक्त लगेच नाही केलं, 1-2 दिवस वाट पाहून केलं. आणि त्यातच विरोधकांनी इतक्या उतावळेपणाने प्रतिक्रिया दिल्यामुळे त्यांचे दात घशात गेलेत असं मला वाटतं. आणि त्याचं कारण काय, तर भारताने स्पष्ट केलंय की ही जी शस्त्रसंधी आहे ही पाकिस्तानने आम्हाला विनंती केली हल्ले थांबवा, त्यामुळे आम्ही हल्ला थांबवलाय. आणि हल्ला थांबवल्यानंतर मग पुढे काय होऊ शकतं? तात्पुरती संधी आहे. नाही, स्थगित केली, कारवाई स्थगित केली आहे. आणि कारवाई स्थगित केली याचा अर्थ काय, ते म्हणतात हल्ले थांबवा, याचा अर्थ ते काही करणार नाहीत. त्यांनी आगळीक केली तर आम्ही प्रत्युत्तर देऊच, कारण आमचा सगळी भूमिका ही प्रत्युत्तराची आहे. 22 तारखेला पहलगाममध्ये त्यांनी निरपराध पर्यटकांना बळी बनवलं, त्यातले 25 भारतीय आणि 1 नेपाळी हे त्यात मरण पावले. त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही 9 हल्ले केले. त्यांनी सीमेवर गोळीबार सुरू केला, मॉर्टर आणल्या म्हणून आम्ही त्यांची ठाणी उद्ध्वस्त केली. त्यांचं आम्ही एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे हवाई संरक्षण यंत्रणा ज्या आहेत त्या निकामी केल्या, त्यांच्या रनवेला आपण भोकं पाडली. आता हे सगळं का केलं, तर प्रत्युत्तर म्हणून केलंय. त्यांनी आघाडीत करू नये म्हणून हे केलंय. आज जर त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही थांबलोय, त्यामुळे आज पाकिस्तानकडनं जर असं म्हणत असले की आता अमन की चर्चा, तर अमन की चर्चा व्हायलाच पाहिजे, कारण हल्ले आम्ही केल्यावर तुम्ही घाबरलाय. ते काही जरी बोलत असले तरी त्यांची अक्षरशः शुद्ध मराठीमध्ये फाटली आहे, बोंबललेत ते. पाकिस्तान हा आपल्यासमोर टिकाव धरू शकत नाही आणि हे त्यांच्याही लक्षात आले, 3 दिवसात आलं. आणि हे मी मागच्या 2 एपिसोडमध्ये आपल्या म्हटलोय की तिथल्या राज्यकर्त्यांना ही सुबुद्धी येईल ते बरं, की आपण लोकशाहीच्या मार्गाने विकास केला तर खरं, आपण दहशतवाद्यांना शरण देणं, आपण दहशतवादाला प्रोत्साहन देणं, हे केलं तर आपलं लॉंग टर्म नुकसान आहे, अल्पकालीन नुकसान. आणि ते त्यांना आता लक्षात आल्यामुळे ते अमन की बात करतायत. भारत कधीच अग्रेशन करत नाही, भारत अमन कीच बात करतोय, पण भारत शांतीची बात काही करणार नाही. कारण असं की आता ज्या तडजोडी केल्यात किंवा जी डिप्लोमॅटिक पावलं उचलले, तर सिंधू करार रद्द करणं, एअर स्पेस बंद करणं, आता एअर स्पेस ओपन केली कारण तुम्ही हल्ले थांबवलेत. हल्ले थांबवल्यावर हवाई वाहतूक सुरू होईल, पण व्यापार लगेच होईल का, व्यापारात त्यांचा गळा दाबायचा प्रयत्न भारत करेलच. सिंधू करार हे आणखीन मोठं पाऊल होतं. ते म्हणतात अमन की बात करेंगे. अमन की बात मध्ये भारताच्या दृष्टीने 2च महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर तुम्ही आतंकी ठाणी जी आहेत ती बंद होतील हा प्रयत्न तुम्ही करा, तुमच्या हद्दीत आहेत ती. दुसरी गोष्ट आम्ही ती उडवू आगळीक केली तर. तिसरी गोष्ट, तुम्ही दहशतवादाला शरण देत असतानाच दहशतवादी तुमच्याकडेच लपलेले जगातले हे दिसते, तर ते त्यांना तुम्ही एक्सपोज केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपला जो भूभाग पाकिस्तानने व्यापलेला आहे 48च्या टोळीवाल्यांच्या हल्ल्यानंतर, ते त्यांनी टोळीवाल्यांच्या आड येऊन ते व्यापलेलं आहे. भारत तिथे मोठी युद्धासारखी कारवाई करत नाही म्हणून तो आपण घेऊ शकलो नाहीये. आणि आजच्या परिस्थितीला आपल्या प्रेक्षकांना हे माहित नसेल की तो भूप्रदेश अत्यंत अवघड आहे. म्हणजे तिथे जाऊन
तिथे असलेले जे पाकिस्तानी नागरिक आहेत ते फ्लश केल्यासारखे पाकिस्तानमध्ये पाठवावे लागतील आणि भूभाग रिकामा करावा लागेल. ते केल्यानंतर आपला त्याच्यावर ताबा आला तर 15-20 किलोमीटर पर्यंत आपल्याला एकही अतिरेकी घुसला तर तो लोकेट करणं आणि उडवणं शक्य आहे. जोपर्यंत तिथे पाकिस्तानी नागरिक आहेत आणि लागून सीमा आहे तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले होत राहतील पहलगाम सारखे. बदनामनं डोकं वर काढतील अतिरेकी किंवा दहशतवादी. म्हणून आपली ती भूमिका आहे की चर्चा होईल तर पाकव्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावर, बाकी कुठलीही चर्चा नाही. तुमच्यावर व्यापार करून आम्ही तुम्हाला श्वास घ्यायला मोकळा प्राणवायू देणार नाही, हीच भारताची भूमिका आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर त्याचा जाता एक आजच विषय तो पुढे आलेला आहे की भारताचं संसदीय मंडळ म्हणजे सर्वपक्षीय खासदार डिप्लोमॅटिक अस्त्र उभारून म्हणजे जगभरामध्ये जे मुस्लिम राष्ट्र आहेत किंवा युरोपीय राष्ट्र आहेत किंवा अमेरिका आहे या ठिकाणी जाऊन भारताची भूमिका कशी योग्य आहे आणि पाकिस्तान कसा दहशतवादाला पुन्हा एकदा खतपाणी घालतोय हे याच्यापूर्वी वारंवार पटवून दिलेलं आहे आपण. तरी सुद्धा पुन्हा एकदा नव्याने पटवून देण्याकरता आपलं शिष्टमंडळ जाणार आहे. त्याच्यामध्ये सर्वपक्षीय नेते असतील म्हणजे अगदी विरोधी पक्षाचे, काँग्रेसचे, सीपीएमचे, सीपीआयचे, तृणमूल काँग्रेसचे आणि भाजपाचे हे सगळे त्याच्यामध्ये नेते असतील आणि ते शिष्टमंडळ तिकडे जाणार आहे आणि सगळ्या देशांना भेट देऊन आपली भूमिका पटवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. हा मोदींच्या डिप्लोमसीचा एक नवीन भाग आहे असं तुम्हाला वाटतं का? त्याचं कारण असं की आपल्याकडे जी मागणी केली जाते इमिजिएट ती अशी की पार्लमेंटचं सेशन घ्या. आज देशामध्ये लोकनियुक्त सरकार आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे आणि देशाला उद्देशून मोदींनी जे काय सांगायचं ते सांगितलंय. मी मागच्या वेळी स्पष्ट केलंय की पहिले हल्ले झाले पहलगामचे तेव्हा अमित शहानी बैठक घेतली कारण ते गृहमंत्री आहेत. आपण त्यांच्यावर हल्ले केले तेव्हा राजनाथ सिंगांनी बैठक अध्यक्षस्थान केलं आणि मोदी हे राष्ट्राचे प्रमुख आहेत, ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत असा त्या सरकारचा आणि त्यांच्या पक्षाचा समज आहे. तो काही खोटा नाहीये. त्यामुळे त्यांनी एक स्टेट्समन सारखा रोल बजावला, राष्ट्रप्रमुखाचा रोल बजावलाय आणि आता जयशंकर यांनी 2200 हल्ल्यानंतर 10 दिवसात 101 देशांशी संपर्क साधून त्यांचे अँबॅसेडर्स, राजदूत, राजकीय प्रतिनिधी यांच्याशी, मुत्सद्दे यांच्याशी चर्चा केली आणि पाकिस्तान कसं आगळीक करतं आणि ते विलन आहे हे जगाला सांगायचा प्रयत्न केला, जो यशस्वी झालेला दिसतो. त्यानंतर आता आपल्या सर्वपक्षीय जर आपलं शिष्टमंडळ अनेक मुस्लिम राष्ट्रात गेलं, युरोपमध्ये गेलं, कॅनडात गेलं, ऑस्ट्रेलियात गेलं आणि अमेरिकेत गेलं आणि तिथल्या राजकीय नेतृत्वाशी चर्चा केली. कारण आपण अँबॅसेडर किंवा राजनैतिक अधिकाऱ्यांशी शिवशंकर आणि या मंडळीची चर्चा केली आहे. आज तिथल्या राजकीय नेत्यांमध्ये हा अवेअरनेस आणणं, कारण आपण आपल्या भागामध्ये हे जे काही करतोय आशियामध्ये, तर आपल्याला ही कल्पना आहे की आपण पेपर वाचतो, आपल्याकडे घराघरात चर्चा होते टीव्हीवरच्या बातम्यांची, अशा चर्चांची आपली आहे. पण अमेरिका किंवा युरोपमधली जी राष्ट्र आहेत ती आत्मकेंद्रीय आहेत. म्हणजे जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी युद्ध चाललं तर थोडंसं काहीतरी माहिती असतं, त्यांना हे सविस्तर काय माहित नसतं. तिथल्या राज्यकर्त्यांना सेन्सिटाईज करणं आणि होय पाकिस्तानच विलन आहे आणि भारत हा शांतता प्रियच देश आहे. दुसरी गोष्ट मी मागच्या वेळी सांगितलं होतं तसं सुई सुद्धा निर्माण करत नाही पाकिस्तान. म्हणजे जगात ते निर्यात काहीच करत नाही, सगळं आयातच करतात आणि निर्यात फक्त दहशतवाद सगळं आयत खातात आणि दहशतवाद निर्यात करतात. त्यांचं सगळं कर्जबाजारीत व्यवस्था आहे. ते अन्नधान्य निर्माण करू शकत नाहीत, स्वतःला खायला तोंडाला लागतं तेवढं. तेव्हा तो देश भुक्कडच देश आहे. पण हे जगाला सांगणं आणि उद्या परत अशी आगळीक पाकिस्तानने केली तर यापेक्षा मोठ्या पद्धतीने त्यांना ठेचता यावं या दृष्टीने हे डिप्लोमॅटिक पाऊल आहे आणि हे मुत्सद्देगिरीचं म्हणजे अधिकाऱ्यांच्या पातळीवरचं नसून सगळ्या राजकीय पक्षांचं शिष्टमंडळ जाणं आणि वेगवेगळ्या राष्ट्रातल्या राजकारण्यांना भेटून सांगणं की पाकिस्तान विलन आहे, भारत हे चांगलं पाऊल आहे. भारत देश हा एक आहे. पाकिस्तान म्हणजे भारतामध्ये कितीही पद्धतीचे राजकीय प्रवाद असले तरी सुद्धा बाहेर जाताना आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. हो आहेच ना. महाभारतामध्ये जे वयम पंचाधिकम शतम असा जो रेफरन्स आहे की कौरव पांडवांच्यातच महाभारत झाला आणि त्यात कौरव पूर्ण नष्ट झाले, पण गंधर्वांनी ज्यावेळेला हल्ला केला किंवा आक्रमण केलं त्यावेळेला आपण 100 आणि 5 105 आहोत हे कौरव पांडवांनी दाखवून दिलं आणि महाभारत, रामायण इतर भारताचे ललामूद असलेले ग्रंथ आहेत. त्यामुळे आज आपले विरोधी पक्ष आज त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. जनरली काय होतं की जसं ट्विन टॉवर उडवले अमेरिकेत त्यावेळेला कुणीच इंटेलिजन्स फेल्युअरची चर्चा केली नाही. आपल्याकडे सर्वपक्षीय बैठकीत मुद्दा उपस्थित झाला, बातम्या आल्या, पण जसं प्रकरण वाढलं तसं विरोधकांच्या याचं गांभीर्य लक्षात आलं आणि ज्यावेळेला राष्ट्रीय प्रश्न असतो त्यावेळेला सर्व नागरिक आणि त्यात विरोधी पक्षांसह सरकार हे सगळे एकत्र येतात. हे आज जगाला भारताने दाखवलं. त्यात विरोधी पक्षांचंही कौतुक करायला पाहिजे आणि त्यामुळेच आता विरोधी पक्षांसह सरकारमधल्या लोकांचे एक शिष्टमंडळ सगळीकडे जात असेल, 100 देशात जाणार असेल
तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते अतिशय उत्तम डिप्लोमॅटिकली सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी सुद्धा भारताच्या दृष्टीने महत्वाचं आणि स्वागतार्ह पाऊल आहे असं मला वाटतं. निश्चितपणे आपण हा थोडासा म्हणजे देशाच्या पातळीवरचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चा मुद्दा जो आहे तो आपण चर्चेला घेतला. आपण थोडंसं सरकूया महाराष्ट्राच्या राजकारणाकडे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत हे जवळपास गेली 5 वर्ष म्हणजे काही ठिकाणी तर 5-5 वर्ष झालेली आहेत. 7-8 वर्ष. हो म्हणजे मग त्या जिल्हा परिषद असो अगदी मुंबईत 2017 निवडणूक झाली. त्यानंतर अगदी बरोबर आहे. म्हणजे 5 वर्ष तर मुंबईत झाली. 8 वर्ष. त्या मग पंचायत समितीच्या निवडणुका असू देत, सर्व प्रकार, जिल्हा परिषदा असू दे, नगर परिषदा असू दे, नगर पंचायती असू देत, महापालिका असू देत आणि जिल्हा परिषदा असू दे, त्यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. तिथे प्रशासक बसलेले आहेत. म्हणजे थेट सरकारच तिथे राज्य करत आहे. सरकारच्या वतीने जो कोण तिथे प्रमुख बसलेला आहे तो आयुक्त असेल किंवा सीईओ असेल किंवा तत्सम कोणी असेल तोच तिथे राज्य करतो आहे. म्हणजे सरकारच थेट राज्य करत आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी तिथे निवडलेलेच गेलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कारण जे होतं ते होतं ओबीसीचा टक्का या निवडणुकीमध्ये किंवा या ह्याच्यामध्ये आरक्षणाचा किती असावा याच्या संदर्भामध्ये जे वाद प्रवाद होते ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले होते आणि म्हणून तो विषय तिथे थांबलेला होता. सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकांवरती स्थगिती दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयानंच निवडणुका 4 महिन्यात घ्या असं राज्याच्या निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे. ओबीसीचा टक्का देखील ठरवून दिलेला आहे. जो अगोदर होता तो त्याच टक्क्यावरती या निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. या परिस्थितीमध्ये आता राजकीय वातावरण ढवळायला सुरुवात झालेली आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला राज्यामध्ये युती म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीचे एकत्र येऊन लढले. परंतु जसजशी निवडणूक वरती जाते तसतशा अशा पद्धतीच्या मोठ्या आघाड्यात तयार होऊन लढणं सोपं असतं. जशा निवडणुका खाली येतात तसतशा हे जे आपसातले जे मतभेद आहेत हे मतभेद म्हणजे ते किती महायुतीत असले किती महाविकास आघाडीत असले तरी सुद्धा ते उफाळून येतात. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आपण काहीतरी बनण्याची इच्छा असते. मग तो पंचायत समिती सदस्य असू दे, जिल्हा परिषद सदस्य असू दे, नगरसेवक असू दे किंवा तत्सम आणखी कोणती समित्यांचे सभापती असू देत. तर या वेळेला या महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहील असं वाटतं का तुम्हाला? आणि त्याच्याबरोबरचा दुसरा विषय, ह्या 4 महिन्यामध्ये ह्या निवडणुका फिजिबल होतील राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने असं तुम्हाला वाटतं का? तर 2 गोष्टी अशा आहेत की सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्याच्यामध्ये जे आता वृत्तपत्रात किंवा टीव्ही चॅनल्सवर हेडलाईन मध्ये आलं की सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिला की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आता सर्वोच्च न्यायालय म्हणलं म्हणजे आता काय त्या घ्याव्याच लागतील असे एक साधारण इम्प्रेशन तयार झालं. पण त्याच्यामध्ये काय असतं की ही जी जजमेंट येतात ती जजमेंट वाचल्यानंतर काही तपशील पुढे येतो आपल्या. म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केलात आता की ज्या याचिका यापूर्वी कोर्टामध्ये पेंडिंग होत्या किंवा प्रलंबित होत्या म्हणजे ओबीसीचं प्रमाण किती असावं त्याच्या याचिका पेंडिंग होत्या. दुसरं एक प्रभाग रचनेची पेंडिंग होती मुंबईच्या संदर्भातली. आता असं आहे की निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे त्यामुळे त्यांना सरकार सांगू शकत नाही की असं करा तसं करा. परंतु ते निवडणूक आयोगाकडनं निर्णय घेतले जातात. आता 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या. आता हा निकाल येऊन देखील 8 दिवस होऊन गेलेत, 10 दिवस झालेत किंवा जास्ती. तर अजून 3.5 महिन्यांनी निवडणुका घ्यायच्या असं जर म्हटलं तर आता आपण आहोत मेच्या 3ऱ्या आठवड्यात. त्याच्यानंतर मे संपेपर्यंत त्या निकालाला 1 महिना होतीये. म्हणजे साधारण पाऊण ते 1 महिना होईल. त्याच्यानंतरच्या 3 महिन्यात घ्यायच्या तर ते अख्खे पावसाळ्याच्या महिन्यात जून, जुलै, ऑगस्ट. त्यामुळे सप्टेंबर पर्यंत आपल्याकडे भारतामध्ये पावसाळा असतो. महाराष्ट्रातही मोसमी पाऊस त्याच हंगामात येतो, त्या चक्रानुसार येतो निसर्गाच्या. ते जर लक्षात घेतलं आणि मी हे प्रेक्षकांना कळवा म्हणून उदाहरण देतोय की समजा निवडणूक आयोगाने 4 महिन्यानंतरची एक तारीख ठरवली. ते 1 महिना आधी डिक्लेअर करतील पण आता तसं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं आणि समजा आपण असं घटकाभर धरूया ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबर मध्ये निवडणूक झाली आणि जसं हवामान खात्याचे अंदाज अलीकडे चांगले आहेत, अचूक येतात, बऱ्यापैकी अचूक येतात आणि त्यांचं त्यांच्याबद्दल कौतुकच केलं पाहिजे. कारण अनेकदा टीकेचं धनी ठरतात ते, पण अनेकदा हल्ली अंदाज त्यांच्या बरोबर येत असतात आणि त्याचं कारण टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, अद्ययावत खूप आली आहेत, मशिनरी आहे, इक्विपमेंट्स आहेत, सगळं आहे. पण सप्टेंबरमध्ये निवडणूक झाली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठल्याही महापालिकांच्या आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस झाला त्या शहरात दिवसभर. आणि जर निवडणूक समजा मतदारांनी 5% मतदान केलं तर ते त्यांना लोकांचे प्रतिनिधी म्हणायचे का निवडून येणार त्यांना, हा प्रश्न असतो. म्हणून जनरली आपल्याकडे पावसाळ्यात निवडणुका होत नाही.
म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे किंवा जे आदेश आहेत त्या निकालपत्रामध्ये त्यांनी हे पण सांगितलंय की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक परिस्थितीनुसार आणि अडचणींनुसार काही असेल तर तुम्ही आम्हाला अप्रोच व्हा, आम्ही तशा परवानग्या देऊ तुम्हाला, स्पेशल परमिशन्स. तसं निवडणूक आयोग सगळीकडच्या परिस्थितीचा अंदाज घेतं, ती एक्सप्लोअर करतं परिस्थिती काय आहे ते. त्याप्रमाणे मला असं वाटतंय आता जी बातमी लेटेस्ट आली आहे त्याच्याप्रमाणे निवडणूक आयोग कायदेशीर सल्ला घेणार असं पहिलं आलंय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं. बरोबर. म्हणजे काय, मग तो कायदेशीर सल्ला घेऊन ओबीसीचं प्रमाण किती ठेवायचं आता नवीन जनगणना आणि त्याचे आकडे येईपर्यंत, कारण जात निहाय जनगणना करायचंही सरकारने ठरवलंय केंद्राने, ती येईल त्याला 8 वर्ष लागतील. तोपर्यंत जे ओबीसीचं प्रमाण आहे म्हणजे 27% होतं पूर्वी तेच कायम ठेवलेलं आहे. म्हणजे आता ओबीसीचा विषय मार्गी लागेल. दुसरा मुद्दा काय आहे तर पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणं अवघड असतं. प्रलंबित आहेत का, जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. 2017ला महापालिकेच्या शेवटच्या निवडणुका झाल्या, 22ला झाल्या नाहीत. त्याच्या आधी नवी मुंबईची तर त्याच्याही पेक्षा जास्ती पेंडिंग आहे, कारण त्या 15-16ला झाल्यात, काही 14-15-16 अशा, म्हणजे 10 वर्ष निवडणुका नाहीत. त्यामुळे निवडणुका सगळीकडे होणार आहे निश्चित, फक्त त्या पावसाळ्यापर्यंत होतील असं मला वाटत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाला अप्रोच होईल आणि ही अडचण त्यांना समजावून सांगेल आणि निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय देखील ते ऐकेल आणि त्यांना हे अधिकार देईल की पावसाची परिस्थिती बघून ते 4 महिन्याच्या ऐवजी 4 ते 4.5 होईल, 4.5 महिने होईल आणि ते सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्ये या निवडणुका होतील असं मला वाटतं. आता निश्चितपणे आपण त्याचा पुढचा विषय जो मगाशी दुसरा प्रश्न घातला उपप्रश्न असा होता की महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 3-3 पक्ष आहेत. आता हे 3-3 म्हणजे 6 पक्ष एकत्र निवडणूक लढू शकतील का? दोघांचेही नेते म्हणतात की आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहे, परंतु हे प्रॅक्टिकली पॉसिबल होईल असं वाटतं तुम्हाला? शक्य आहे असं वाटतं? कारण प्रत्येकाचे ऍस्पिरंट्स इतके ऍस्पिरंट्स प्रत्येक ठिकाणी असतात. आमदारकीलाच किती इच्छुक होते, खासदारकीला किती इच्छुक होते, तर नगरसेवक पदाला आणि जिल्हा परिषद सदस्य पदाला तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त इच्छुक असणार आहेत. नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. म्हणजे जसं आमदारकीला कोकण विभाग आपण वेगळा बिहेव करतो, विदर्भ वेगळा बिहेव करतो, मराठवाडा वेगळा बिहेव करतो राजकीय दृष्ट्या किंवा वेगळं आपल्याला दिसतं तिथलं. तसं जिल्ह्यामधलं राजकारण वेगळं आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात म्हणजे ग्रामपंचायत वगैरे या सगळ्या जोडलेल्या असतात जिल्हा परिषदेशी. त्याच्यानंतर शहरी भागामध्ये महापालिकांमधल्या निवडणुका असतात. भारतीय जनता पक्ष हा शहरी तोंडवळाचा पक्ष आहे, त्यामुळे महापालिकांसाठी भाजपच्या नेतृत्वातलं सरकार असल्यामुळे आज राज्यामध्ये महापालिकेचे प्रभाग 3 किंवा 4 होतील असं म्हटलं जातंय सगळीकडे. त्याचं कारण काय, प्रभाग जसा मोठा होतो म्हणजे 3-4 वॉर्ड एकत्र झाले तर चिन्हाचं महत्व वाढतं पक्षाच्या. समजा छोटा वॉर्ड असेल ते एखादा व्यक्ती असेल तो इन्फ्लुएन्स करू शकतो, म्हणजे एखादा गुंडा एलिमेंट असेल, एखादा समाज विघातक घटक असेल, जसं टोळी युद्धातलं कोणी असेल तर त्यांचा इन्फ्लुएन्स छोट्या पॉप्युलेशनवर राहू शकतो. पण ते जर 4चा प्रभाग झाला तर ते निरस्त होतात, कारण काय तर एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला धाका ठेवणं अवघड असतं. म्हणून शहरी भागामध्ये महापालिकांच्या निवडणुका होताना जास्तीचे प्रभाग होतील हे ढोबळमानाने सगळ्या राजकारणातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे युती होईल का, म्हणजे महायुती राहील का आणि महाविकास आघाडी राहील का, हा प्रश्न असा आहे की जसं मुंबई महापालिका आपण घेतली तर मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस एकत्र राहतील. काही ठिकाणी राज ठाकरे त्यांना मदत करतील टॅक्टिकली असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की तिथे आता भारतीय जनता पक्षाचं उद्दिष्ट फक्त उद्धव ठाकरेंना पराभूत करणं हे आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईची महापालिका काढून घेणं आणि ती काढून घेताना भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे, मग त्यात एकनाथ शिंदेना जास्ती जागा आहे. जसं माहीममध्ये सदा सरवणकरांनी माघार घेतली नाही आणि राज ठाकरेंचे चिरंजीव पराभूत झाले. तेच वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडून आले, कारण तिथे संदीप देशपांडे लढले मनसेचे. ते महापालिकेच्या वेळेला होईल असं मला वाटत नाही. तिथे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील, भाजपला मदत करतील, त्यांना सत्तेतला वाटा मिळेल, पण उद्दिष्ट तिघांचं एक असेल की उद्धव ठाकरेंना पराभूत करायचं. हे तसं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन होतील आणि तिथे मात्र पूर्वी पण अगदी खालच्या पातळीवरच्या निवडणुकांना काँग्रेस शिवसेनेबरोबर गेल्या काही ठिकाणी पूर्वीच्या एकत्र असलेल्या, किंवा पुण्यामध्ये सुरेश करमाडी काँग्रेसचे त्यांना पराभूत करायला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. अखंड राष्ट्रवादी होती तेव्हा शरद पवारांची सुद्धा, म्हणजे तेव्हा शरद पवारांना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं चाललं होतं खालच्या निवडणुकीला महापालिकेच्या. त्याला पुणे विकास आघाडी करमाडींनी केली होती आणि पुण्याची जी पुणे पॅटर्न राबवला होता तो भाजप, शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्र होता. म्हणजे शरद पवार हे भाजप बरोबर महापालिकेच्या सत्तेत होते पुण्यातल्या कळमणीच्या विरोधात. त्यामुळे काय असतं, प्रेक्षकांची आपल्या पब्लिक मेमरी शॉर्ट म्हणतो तसं आहे. तर हे पुण्या मुंबईची उदाहरणं मी दिली. असं नागपूरमध्ये वेगळं गणित आहे, औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये वेगळं गणित असेल, त्याच्यानंतर कोकणात रत्नागिरीत वेगळं गणित असेल, हे आपल्याला माहित नाही. कारण तिथे उदय सामंत किंवा त्यांचे बंधू आणि त्यांना भास्कर जाधव यांचं उद्दिष्ट असेल पराभूत करणं, तर त्यांची लढाई असेल. मग तिथे आहे राष्ट्रवादी, पण मुंबईत राष्ट्रवादी अजिबात नाही. असं ठिकठिकाणी काही लोक आहेत, काही नाहीत. ती परम्युटेशन्स लक्षात घेऊन स्थानिक आघाड्या होतील. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुती राज्यभर एकत्र लढेल असं नाही. त्यावेळेला ते घोषणा करतील दोन्ही आघाड्यांचे आणि युतीचे नेते, की स्थानिक नेतृत्वावर आम्ही हे सोपवलेलं आहे, त्यांनी तिथला निर्णय घ्यायचा आहे. आणि तो डिसेंट्रलाइज पद्धतीने होऊन वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याला दिसतील. निश्चितपणे. आपण आता तुम्ही म्हणालात की या जगात कॉम्बिनेशन वेगवेगळी पद्धतीने जसे तिथली आवश्यकता असेल त्याप्रमाणे ते दिसेल, तसं ते राज्यकर्तेही म्हणतात खरं तर. होय होय. आता त्याला लागूनच पुढचा प्रश्न आहे, जो दोन मोठ्या पक्षांशी संबंधित आहे. मधल्या काळामध्ये चर्चा झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची आणि एकमेकांना टाळी देण्याची. ती सातत्याने अधूनमधून होतच असते. दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ज्या दुभंगल्या, त्या पुन्हा एकत्र येण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणजे इकडे शिवसेना दुभंगली, शिवसेनेचे लोक एकमेकांना आजही शिव्या घालतायत, एकमेकांच्या ओखाळ्या पकळ्या काढतायत, कधी ह्या बाजूनी काढल्या जातात, कधी त्या बाजूनी काढल्या जातात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्षाचे नेते, दोन्ही गटांचे नेते एकमेकांच्या विरोधामध्ये चकार शब्द काढताना आता या रिसेंटल्या मधल्या काळामध्ये तर अजिबातच पुढे दिसलेले नाहीत. उलट ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली की काय, अशा पद्धतीची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, उद्धव ठाकरे परदेशामध्ये होते, ते परत आल्यानंतर याच्यावरती पुन्हा चर्चा सुरू होईल अशा पद्धतीची एक चर्चा मधल्या काळामध्ये झाली. ती नंतर आता थंडावलेली दिसते. त्यामुळे त्याच्यावरही आपल्याला चर्चा करणं, बोलणं आवश्यक आहे. आणि दुसरं की शरद पवार असं म्हणाले की एकत्र येण्याचा संदर्भातला निर्णय आहे तो सुप्रिया सुळे घेतील. याचा अर्थ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जो आहे त्याच्या पुढचे शरद पवारांच्या नंतरच्या नेत्या सुप्रिया सुळे आहेत, हे जाहीर झाल्यास हरकत आहे. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार हे नेते आहेत. तर आता दोन्ही ज्या गोष्टींकरता वेगळे झाले, पक्षाच्या नेतृत्वात कोणी करावं या विषयाकरता नेतृत्व वेगळे झाले, ते पुन्हा एकत्र येऊन कोणाचं नेतृत्व मान्य करतील हा एक मुद्दा आला नाही का? म्हणजे पुन्हा इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले तरी सुद्धा ते कोणाचं नेतृत्व मान्य करतील. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचं पण तसंच आहे. काय मत आहे तुमचं? हे बघा, दोन्ही गोष्टी मी स्वतंत्रपणे सांगतोय. आधी ठाकरे बंधूंचं सांगतो आणि नंतर पवारांचं, म्हणजे त्या राष्ट्रवादीविषयी. राज ठाकरे यांची एक मुलाखत महेश मांजरेकरांनी घेतली, जे हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतले निर्माते, दिग्दर्शक, ऍक्टर आहेत त्यांनी, आणि ते राज ठाकरेंचे मित्रही आहेत. तर त्यांनी जी मुलाखत घेतली ती मुलाखत राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याचा जो मेळावा झाला त्याच्या आधी घेतली, पण ती प्रसारित केली गेली नंतर. म्हणजे प्रसारित म्हणजे काय, तर ती खासगी याच्यातनं युट्यूबला टाकली गेली. म्हणजे ती कुठल्याही चॅनलला वगैरे नाही दिली, तर युट्यूबला आली. ती कधी आली, गुढीपाडव्याचा मेळावा झाला राज ठाकरेंचा, त्यानंतर ती टाकली गेली. आता त्याचा संदर्भ काय आहे, तर राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे एकनाथ शिंदे आले जेवायला, आता परवा उदय सामंत येऊन गेले. हे सगळा वाद झाल्यानंतर मधल्या काळात देवेंद्र फडणवीस येऊन गेले, त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस येऊन गेले. आणि हे सगळे कसे आले बघा, त्यातला पॅटर्न सेम आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरे यांच्या घराच्या एरियामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या वेळेला देवेंद्र फडणवीस तिकडे असणार आहेत. तर त्यांना राज ठाकरेंनी फोन केला की अरे बाबा, या भागात आलास तर माझ्याकडे चहा पिऊन जा. म्हणजे बघा हा तुम्ही, की ते चहा प्यायला केव्हाही बोलवू शकतात त्यांना, ते स्वतंत्रपणे चहा प्यायला येऊ शकतात. पण त्या भागात कार्यक्रम आहे, नाही म्हणलं इकडे येत आहे तर मारा चक्कर. त्यांनी तिकडे आले, चहा घेतला, मेजवानी केली आणि म्हणाले वा वा छान खाल्लं सगळं. सेम पद्धतीचं विधान परवा उदय सामंतांनी केलं की छान चहा प्यायलो, खूप चांगल्या क्वालिटीचा चहा प्यायलो आणि ब्रेकफास्ट केला आणि गप्पा मारल्या, बाकी काही राजकीय बोललो नाही. म्हणजे बघा, हे लोक एकमेकाच्या घरी जातात, ब्रेकफास्ट करतात, चहा पितात, उत्तम चहा पितात, पण राजकीय चर्चा करत नाहीत. तर इतकं अराजकीय वातावरण महाराष्ट्रात आहे. लोकांना ते इतकं दुधखुळ समजतात का ते? नाही नाही नाही, आपण विश्वास ठेवायचा त्यांच्यावर. त्यांनी राजकारणाची चर्चा केलीच नाही असं आपण म्हणायचं. जसं ते लहानपणी एक शाळेत धडा होता, मला वाटतं गंगाधर गाडगीळ का आणखी म्हणत होती, चोरी झालीच नाही, जे झोपा गपचूप, काही झालेलं नाही, राजकारण वगैरे काही नाही असं आपण म्हणायचं शांतपणे आणि कबूल करायचं, त्यांचं जे म्हणणं आहे ते मान्य करायचं. तसं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जे म्हणाले होते की टाळीला हात पुढे केला, असं त्याचं वाक्प्रयोग वापरला जातो. पण त्यांनी म्हटले काय होते
तर त्या मुलाखतीत महेश मांजरेकरांच्या राज ठाकरेंना विचारलं होतं, महेश मांजरेकरांनी दोघे एकत्र येऊ शकता का, अशा पद्धतीचं विधान. प्रश्न, त्याला उत्तर देताना काय म्हणाले होते राज ठाकरे, महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत आणि ते खूप मोठे आहेत. त्या प्रश्नांच्या पुढे आमच्यातलं भांडण हे काय मोठं नाहीये. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राच्या व्यापक प्रश्नासाठी एकत्र येऊ शकतो असं इनडायरेक्ट सूचित केलं होतं. त्याच्यावर हा सगळा गजब झाला. पण माझं स्वतःचं आकलन असं आहे की राज ठाकरेंना मुळीच इंटरेस्ट नाही उद्धव ठाकरेंच्याबरोबर युती करण्यामध्ये किंवा त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये. त्याचं कारण असं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर महापालिकेची निवडणूक लढवायची आणि ती लढवताना राज ठाकरेंच्या पक्षाला ओपनली बरोबर घेतलं मनसेला तर उत्तर भारतीय मतं डिस्टर्ब होऊ शकतात, म्हणून त्यांना सीट अंडरस्टँडिंग करून काही जागा देणं हे ठरलं असेल आणि ते करताना त्यांना कुठल्या जागा द्यायच्या ह्या अधिकाधिक पदरात पाडून घेण्यासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या पुढे हात करतायत आणि तो करतायत असं दाखवतायत. कारण त्यांची ऑफर म्हणजे ती जी युट्यूबला मुलाखत आल्यावर बातम्या सगळ्या माध्यमातून आल्या की राज ठाकरेंनी हात पुढे केला टाळीसाठी, त्या क्षणी उद्धव ठाकरेंनी काय म्हणाले, कारण मधल्या काळात एकनाथ शिंदे येऊन जेवून गेले, मग त्यांचं जेवण झालं, चर्चा आल्या, त्याच्यावर ते म्हणाले या लोकांच्या जेवढी जेवण किंवा चर्चा बंद करा तर विचार करू. म्हणजे टाळी देऊ म्हटले त्यात विचार करू म्हणजे काय, तुम्ही यांच्याबरोबर संधान बंद केलं तर करू. आता हे कंडिशनल असल्यामुळे ते जवळ येणार नाही, उघड आहे त्यांच्या पहिल्या उत्तरातच. आणि तशी कंडिशन राज ठाकरे घालून घेणार नाही त्यांच्याकडनं कुठली, ते अनकंडिशनल सपोर्ट मागतील. त्यामुळे हे होणाऱ्यातलं नाही. राज ठाकरेंना काही जागा वाढवून घ्यायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुकीला फडणवीसांकडनं आणि एकनाथ शिंदे, त्यासाठी हे केलं. आणि उद्धव ठाकरे कसे अडेल तट्टू आहेत आणि बघा हात पुढे गेला तरी ऐकत नाहीत, ही त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचा हा प्रयत्न अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज ठाकरेंनी केलाय. कारण अमित शहाची पण भेट झाली होती राज ठाकरेंची असं समजतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे ब्रेकफास्ट करून गेले आणि एकनाथ शिंदेंचंही झालंय आणि त्याच्या काळात ते त्यांच्याकडे हात पुढे केल्याचं आपल्याला भासवत आहेत. ते फक्त त्यांना विलन ठरवण्यासाठी भासवतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची खरी कसोटी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आहेत. ते त्यांच्याबरोबर हे कोणी येतील असं मला वाटत नाही. हा एक भाग राज आणि उद्धव यांच्या टाळीचा. एनसीपीचा जो प्रश्न आहे त्याची सुरुवात कुठनं झाली आहे, काय झालं, टीव्हीवर आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात आणि मग लोक सत्य शोधायच्या मागे जात नाहीत. वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच असते. इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली एक 10 दिवसाखाली आणि त्याच्यात नीरजा चौधरी म्हणून दिल्लीतल्या खूप मोठ्या पत्रकार आहेत, त्यांनी ती मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत जे लिहिलंय ते नेटवर पण आहे, मुलाखत वाचू शकता आपण. त्यांनी असं लिहिलं की 2 टप्प्यात मुलाखत घेतली, म्हणजे लागोपाठ 2 दिवस 3-3 तास गप्पा मारल्या पवारांची आणि जे काय आउटपुट आहे तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल काय क्वालिटीचा आउटपुट आहे. म्हणजे जे राजकारणातले विश्लेषक आहेत, अभ्यास करणारे आहेत, त्यांना कळेल ती मुलाखत आवर्जून वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल त्याची क्वालिटी काय आहे. आणि त्या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये शरद पवार असं म्हणाले की अपोजिशन मध्ये बसायचं का नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतली. आता सुप्रिया सुळे कोण आहे, खासदार आहेत, त्या लोकसभेच्या खासदार आहेत. आता अपोजिशन मध्ये बसायचं का नाही म्हणजे काय, अपोजिशन नाही बसायचं म्हणजे माणूस सरकारमध्ये जातो. आता राष्ट्रवादी पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे. आता त्या पक्षाची अधिकृत मान्यता अजित पवारांकडे चिन्ह वगैरे, त्यामुळे वेगळ्या चिन्हावर लढले. म्हणजे शरद पवार यांचा जो काही स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष आहे तो पक्ष सरकारमध्ये जाणार का विरोधात बसणारे सुप्रियाताई ठरवतील असं शरद पवार म्हणतात. आता याच्यात प्रश्न काय निर्माण होतात किंवा विसंगती काय आहे, शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय, मग ते निर्णय घेत नाहीत का, सुप्रियाताई कशा घेतात, त्या त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत का. दुसरा प्रश्न असा की महाराष्ट्राचे नेते त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत, महाराष्ट्राचा निर्णय घ्यायचा तर जयंत पाटलांनी घ्यायला पाहिजे आणि शरद पवारांनी, सुप्रियाताई कुठनं आल्या मध्येच. मग हे संकेत असेल का की शरद पवार पूर्ण राजकारणात बाजूला जाऊन सुप्रियाताईंना सगळे अधिकार देणार, शक्यता आहे, माहित नाही मला, कारण तेच शिवसेनेत घडले, तेच राष्ट्रवादीत घडतंय. पण त्यामुळे अजित पवार शरद पवार एकत्र येतील असं मला वाटत नाही. कारण अजित पवारांनी शरद पवारांच्याकडनं आलेली ही तथाकथित ऑफर, तथाकथित, कारण शरद पवारांनी ऑफर दिलीच नाहीये, ते म्हणाले सुप्रिया ठरवतील. सुप्रिया त्यांना विचारल्यावर त्या काय म्हणल्या, असं काय असेल तर मला कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल. म्हणजे जसं एखाद्या पक्षाचा नेता म्हणतो मी कार्यकर्त्यांशी बोलीन वगैरे आणि मग ठरवेन. अर्जुन सिंग म्हणायचे का की कार्यकर्ते भोपाल में जाएंगे, कार्यकर्ताओं से बात करेंगे, तसं सुप्रियाताई म्हणतात. याचा अर्थ कॉन्क्रीट त्यांच्याकडनं ऑफर कुठली नाही यायची. आणि अजित पवारांनी ती रिॲक्शन दिली ती फार राजकीय दृष्ट्या मला अधिक वजन असलेली वाटते आणि ती अशी की शरद पवारांच्या पक्षाचे आमदार त्यांच्या पक्षात टिकणार नाहीयेत, आणखीन काही लोक आमच्याकडे येतील, काही खासदार पण येऊ शकतात किंवा तत्सम किंवा अनेक लोक येऊ शकतात. ती गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी हा प्रकार केलाय
असं अजित पवारांचं म्हणणं आहे. याचा अर्थ अजित पवार त्यांचा अख्खा पक्ष आपल्याबरोबर घेऊ इच्छित नाहीत, पण काही लोक फोडून घेतील असं त्यांच्या विधानावरनं वाटतं. आणि या दोन्हींची विधानं पाहिली, सुप्रियाताईंचं, शरद पवारांची मुलाखत आणि अजित पवारांचं विधान, तर मला असं वाटत नाही हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. उलट अधिक खच्ची करतील शरद पवारांच्या पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर सर्व पातळ्यांवर. जसं जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये आमदारकीच्या काही नगरसेवक हे राष्ट्रवादीकडनं एकनाथ शिंदेकडे गेलेत, माजी नगरसेवक, आणि जितेंद्र आव्हाडांना खच्ची करायचा कार्यक्रम एकनाथ शिंदे करतायत. तसंच अजित पवार हे सर्व शक्तीने शरद पवारांच्या पक्षाला खच्ची करायचा कार्यक्रम करतायत. आणि शरद पवारांनी नेहमीप्रमाणे सुप्रिया ठरवतील असं म्हणून कन्फ्युजन क्रिएट केलंय, जे शरद पवारांच्या राजकारणाचा हॉलमार्क राहिलंय. कन्फ्युजन करायचं, बाकी काहीही नाही. आणि अजित पवारांच्या विषयी कन्फ्युजन निर्माण होईल का जनतेच्या मनात की ते जातात पवार काकांकडे? नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जी युती आहे ती भक्कम आहे. त्यात कुठेतरी ते वेगळे पडलेत का, त्यांना एकटं पाडतात का अजित पवारांना? मला असं वाटत नाही. त्याचं कारण असं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की पश्चिम महाराष्ट्रातली अजित पवारांची ताकद, एकनाथ शिंदेची ठाण्यातली ताकद, भाजपची शहरी भागातली ताकद, एकूण राज्यातली, ग्रामीण भागात एकूण तिघांची मिळून ताकद, या सगळ्याचा फायदा महायुती घेण्याचा प्रयत्न करेल. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडायचा प्रयत्न करतील, काँग्रेसमधले काही लोक फोडायचा प्रयत्न करतील. जसं बावनकुळे म्हणाले की काँग्रेसमध्ये येतील तेवढे येऊ द्या, कारण आता खालच्या निवडणुका आहेत. राज्यातली निवडणूक लगेच नाही, विधानसभेची, केंद्राची लगेच नाही. हे लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर जे जे येतील ते घ्या आणि सगळ्या महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जिंका, हा त्याचा संदेश आहे. मला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील वाटत नाही. शरद पवार, अजित पवारांचा पक्ष एकत्र येईल हे देखील वाटत नाही. निश्चितपणे मंडळी, राजकारणातल्या जे अनेक रंग असतात, म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातले रंग तर वेगळे आहेतच, पण देशातल्या राजकारणातले अनेक रंग असतात. राजकारणातले रंग, अंतरंग जाणून घेण्याचा हा या आजच्या एपिसोडमध्ये प्रयत्न केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याच्या निमित्ताने हे रंग, अंतरंग जे आहेत हे अधिक उलगडत जाणार आहेत. काही रंग अधिक गडद होतील, काही रंग फिकट होत जातील. फिकट होण्याचा अर्थ ते पक्ष क्षीण होत जातील आणि गडद होत जाण्याचा अर्थ ते पक्ष अधिक अधिक सक्षम होत जातील. आता नेमके कोणते रंग गडद होतात आणि कोणते रंग फिकट होतात हे आपल्याला येणारा काळ सांगणार आहे. 2 ठाकरे आणि 2 पवार एकत्र येतील का, ही शक्यता जवळपास नसल्यातच जमा आहे. परंतु राजकारणामध्ये शेवटी काहीच सांगता येत नाही, काही होऊ शकतं. त्याप्रमाणे आपण सगळ्या ऑप्शन्स, ज्याला आपण म्हणतो, आपण हे सगळ्या ऑप्शन्स ओपन ठेवूया. जसं जसं काही घडेल तसं तसं आपण त्या विषयावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आमचा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.